नगरपालिका हद्दीतील व्यापारी संकुलाच्या उद्घाटनानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमधला वाद जो आहे तो पेटलेला पाहायला मिळतोय। एकाच व्यापारी संकुलाचं दोन वेगवेगळ्या पक्षाकडून सेपरेट उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर खरं तर हा वाद जो आहे तो श्रेयवाद जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। या उद्घाटनावेळी खरं तर राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीका केलेली होती आणि या टीकेनंतर आज या सर्व भाजपच्या पदाधिकारी एकत्र आलेले आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या टीकेचा या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे सरचिटणीस बाळासाहेब गरुड आहेत। गरुड साहेब, तुम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, जे टीका आमदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंवर केली होती त्यावर निषेध व्यक्त करायचा, काय नक्की तुमचं म्हणणं आहे? खरं म्हणजे परवा भोर नगरपालिकेच्या हद्दीतील काही विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जो काही वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय तो अत्यंत निंदनीय आहे। हा कार्यक्रम खरं म्हणजे शॉपिंग सेंटरचं उद्घाटन आणि जलतरण तलावांचं लोकार्पण असा जो कार्यक्रम होता आणि त्यासाठी जो यापूर्वीच्या नगरपालिकेतील जे काही कार्यकारिणी होती, बॉडी होती, त्याचं नेतृत्व माजी आमदार आमचे नेते संग्रामदादा थोपटे यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांची सत्ता राखली आणि त्यांच्याच कार्यकालामध्ये त्यांनी हा एवढा मोठा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून आणला होता आणि त्या निधीतूनच ही दोन्ही कामं होत असताना संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम परवा संपन्न झाला। तो योग्यच आहे, कारण याचं श्रेय भारतीय जनता पार्टीला किंवा विद्यमान आत्ताचे जी काही आमची त्या ठिकाणची निवडून आलेली बॉडी आहे त्यांनाच जातं, कारण हा निधी उपलब्ध करून देण्याचं काम माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांनीच केलेलं आहे। त्यामुळे याचं श्रेय अन्य कोणी घ्यावं असं अजिबात तालुक्यामध्ये इतर नागरिकांना किंवा त्या भोर शहरातल्या नागरिकांना हे रुचलेलं नाही आहे। याची तक्रार तुम्ही म्हणला मगाशी वरिष्ठांकडे केली, कोणाकडे तक्रार केली आणि कशा पद्धतीची तक्रार केली? आम्ही संघटना म्हणून आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रविदादा चव्हाण असतील, या ठिकाणचे आमचे स्थानिक नेते मंडळी, या सरकारमधले मंत्री आणि आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे आमचे पक्षाचे प्रभारी नेते मंडळी यांना आम्ही हा प्रकार त्यांच्या कानावर घातलेला आहे। कारण विद्यमान आमदारांनी संग्रामदादा थोपटे किंवा आमचे सर्व जे काही पक्ष संघटना आहे या संघटनेवर जे काही ते बोलले हे अत्यंत चुकीचं बोललेलं आहे। आत्तापर्यंत भोर तालुक्याच्या राजकारणामध्ये असं कधीही घडलेलं नाही। एवढं अनुचित बोलणं किंवा निंदनीय बोलणं हे एका लोकप्रतिनिधीला, आमदार या पदावर काम करणाऱ्या माणसाला निश्चितच शोभत नाही। आपल्यासोबत जिल्हा परिषद सदस्य भाजपचे पोपटराव सुके साहेब, राष्ट्रवादी भाजप हे खरं तर महायुतीतले एक घटक पक्ष आहेत, मात्र दोघांमध्येच वाद पाहायला मिळतोय। स्वतंत्र उद्घाटन दोघांनी केली, काय नक्की आक्षेप आहे तुमचा? कशा पद्धतीत, कोणत्या टीकेवर आक्षेप आहे? त्यांनी जे छत्रपती संभाजीराजे व्यापार संकुलाचं जे उद्घाटन संग्रामदादांनी केलं होतं आणि ती श्रेयवादाची लढाई होती, तो खरोखरच निधी संग्रामदादांनीच आणलेला आहे हे तालुक्यालाही माहिती आहे सगळ्यांना। त्यामुळे त्याचं श्रेय त्यांना मिळालंच पाहिजे 100%, असं सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं ते एक म्हणणं आहे। अगदी थोडक्यात सांगा, कुठल्या टीकेवर त्यांचे आक्षेप आहे तुमचा? त्यांनी जी वैयक्तिक पातळीवरती टीका केली त्या टीकेवरती खरं तर आमचा आक्षेप आहे, मी जिरवतो, मी कोण आहे ते कळत न कळत मी फार मोठा गुंडा असल्याचं सांगवतात, जनतेमध्ये दहशतीचा वातावरण करण्याचा प्रयत्न करतायत, ह्याच्यावरती आमचा खरं तर आक्षेप आहे। आणि त्यांची जी संस्थांच्या बाबत जी टीका होती, खरं तर त्यांनी पूर्ण संस्थांची माहिती घेऊन बोलावं, विनाकारण जनतेमध्ये चुकीचा संदेश देऊ नये आणि वातावरण दूषित होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी, असं आमचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने या श्रेयवादानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि जी टीका आमदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंवर केलेली आहे त्या टीकेचा निषेध एक प्रकारे या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। अनेक लोक म्हणतात नावावरनं त्याचं नाव लावायचं नाही, त्याचा बोर्ड टाकायचा नाही। अरे जो निधी आणतो त्याचं नाव टाकणारच आहे ना। तुम्ही निधी आणला असता तर आम्ही म्हणलो असतो का आमचं नाव टाका। मी पाहतो सकाळपासून कोण येतंय ते बोर्डावर नावच लावायचं नाही, इंजिनियरला दम देतोय, हे मोगलाई आहे का?
हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे. आपण ज्या पायथ्याला राहतो त्यांनी स्वराज्याची शपथ स्वराज्य स्थापनेची महाराजांनी घेतली. मी एक ग्वाही देतो, मी सरळ मार्गी माणूस आहे, पण तेवढा वाकडा पण आहे. कुणा जर वाटत असं मस्ती, तुम्ही तुमची घरी राजेशाही ठेवा. मी ग्वाही देतो, ज्याच्यात ते धमक आहे अशा महिला पुढे पाठवू नका. तुम्ही कधी या, कुठल्या मार्गाने या आणि सांगून तिथं येतो. ज्या दिवशी बोलतात तिथं येईन. मी भारत शहरात बोलतोय, जाहीर आव्हान आहे माझं. मस्ती केली, मस्ती चिरवी. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत बोलत नाही. आम्ही पुराच्या अंगावर जात नाही, पण आमच्या जर अंगावर कोण आला आम्ही कोणाच्या बाप्पाला भेट नाही. आम्ही ज्याला भेटतो ते आज हयात नाहीये, आम्हाला मर्यादा होत्या. मी ग्वाही देतो, इथून पुढं दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जिल्हा परिषद इलेक्शन झाली, अरे कुणाला मारता? गोरगरीब लोकांना. त्यांची गाडी फोडता काय, त्यांना मारता काय, त्यांच्या घरात दगडी मारता काय? अरे ही काय मस्ती? तुमच्यात ताकद आहे तर तुमच्यापेक्षा मोठ्या माणसाला हात लावा. तुमच्यात धमक आहे समोर येऊन बोला. असं काय महिला पाठवता, गोरगरिबांच्या गाड्या पडता? आमच्या रक्तात ते लिहिलेलं नाही. आमचा पण इतिहास आहे. जा मला मुळशीत चौकशी करा, शंकर मांडेकर काय कॅरेक्टर आहे. पण कधी गरीबाला त्रास दिला नाही आणि देणार पण नाही. उलट गरीबाच्या मागे उभा राहणारा आम्ही आहेत. गोरगरिबाला आश्वासक चारा म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, इथून पुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. प्रेमाने वागा, काय काम असेल सांगा, काम केलं जाईल. पण कुणी जर मस्ती केली तर मस्ती जिरवायची ताकद पण आमच्यात आहे. मग तो दादा असू नाही तर त्याचा राजा असू, त्या बापाला देत नाही मी. आणि हेही सांगतो, इथून पुढच्या काळात माझं फक्त जनतेला विनंती आहे, तुम्हाला काय घडलं तर तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि माझ्याकडे पाठवा. कशी कारवाई होत नाही ते मी पण बघतो. मागच्या काळात गेलं तर हे बघा, वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये 50 कोटी रुपये आल्यात, अजून 4 वर्ष जायच्या. बघा का शहरांवर बदलतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, अशी विकास कामं करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहा. हे उगाच मटके दारू धंदे हे असल्या घ्यांच्या माझी नादी लागू नका. ही फक्त तुमचं वरबडून खायच्याच कामाची आहेत. ही तुमचा काही विकास करू शकत नाही. कावं सूचना नाही. अनेक संस्था आहेत त्यांच्या. मग बोर शहरातल्या 3 शाळा आहेत, त्या जर चांगल्या कंपन्यांकडनं बांधून घेतल्या असत्या किंवा शासकीय योजना तर मी नाही आणला ना, तुम्हाला नसता आणता ना. मग हे बांधा गोरगरिबाची मुलं शिकली, ती मोठी झाली, नोकरीला लागली, तुमच्या मागे हिंडायचं कुणी? हे असं आरडावाडा करायला यायचं कुणी? माझी समाजाला विनंती आहे, अशा लोकांच्या भूत आपल्याला बळी पडू नका. तुम्ही स्वतःच्या विचारावर चाला. आज हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.